रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा. जय महाराष्ट्रच्या या रंगपंचमी विशेष कार्यक्रमामध्ये मी जान्हवी सावंत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी आलेले आहे शिवा या मालिकेच्या सेटवर आणि आता आपण शिवा म्हणजेच पूर्वा फडके आणि शाल्व म्हणजेच कार्यक्रमातला मालिकेतला आशू याच्याशी गप्पा मारणार आहोत. तर अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया गप्पांना. तर आपल्यासोबत आहे शाल्व आणि पूर्वा म्हणजेच शिवा या मालिकेतील शिवा. हा शिवा की ही शिवा हे आपण पाहतोच आहोत. पण आणि आशू, तुम्हा दोघांचंही जय महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप तुम्हा दोघांनाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हा दोघांसाठी आहे, तो म्हणजे होळी आणि बालपण हे एक वेगळं समीकरण आहे, कारण मोठं झाल्यावर थोडं रिस्ट्रिक्शन येतं कुठेतरी. तर बालपणीची तुमची रंगपंचमी कशी होती? दोघांनाही हा प्रश्न. लहानपणी तेच गंमत आहे की आपण कुठल्या रंगांचा विचार नाही करायचो. जे रंग असतील, जसे असतील, कानात, नाकात, तोंडात सगळीकडे जायचे आणि ते आवडायचंही असं असायला. आणि मुद्दामून आपण पांढरा रंग, म्हणजे आत्ताही घालतात पांढऱ्या रंगाचे, पण तेव्हा कोणताही रंग, म्हणजे कसं असायचं, जुने कपडे घालून जायचे होळीला. ते खराब झाले तरी चालतील, आता सगळे नव्याने नवीन कपडे घालून जातात वगैरे. सो ती गंमत वेगळी होती की कशाही प्रकारचे रंग लावले तरी चालणार आहे. एकमेकांवर पिशव्या, आणि आमच्याकडे ते होतं, बिल्डिंगच्या खाली हापशी होती. सो ती एक वेगळी गंमत होती की तिकडे झाल्यानंतर नळावर यायचं आणि आंघोळ करायची. तर ती गंमत आठवते अजून पण. आणि आता म्हणजे स्किनची काळजी घेतल्यामुळे ऑर्गॅनिक रंग आपण वापरतो. सो हा फरक झालेला आहे. पण आत्ताही होळी खेळायला मजा येतेच आणि सेटवर होळी खेळतो त्यामुळे अजून गंमत येते. शाल्व, तुझी रंगपंचमी लहानपणी? लहानपणीची रंगपंचमी खरंच लक्षात राहते. जे फुग्यांनी मारामारी करायचो, येणाऱ्या जाणाऱ्या कोणावरही फुगे टाकवायचो, फोडायचो, आपल्यावरही फुगे फोडून घ्यायचो आणि रॅन्डम लोक एकमेकांना फुगे मारायची, रंग टाकायची, तेव्हा खूप मजा यायची. आणि पहिले कोणाला भिजवायचं, कोणी कोणाला भिजवायचं पहिले, ह्याच्यातही कॉम्पिटिशन असायची. त्यामुळे सगळे होळी सकाळ झाली रे झाली की सगळे आपल्या घरातनं बाहेर, आणि सगळ्यांकडे आपापली हत्यारं असायची, मोठी मोठ्या पिचकाऱ्या, त्या मोठे मोठे टँकर घेऊन आणि रंग घेऊन, फुगे घेऊन, त्यामुळे मजा यायची. आणि खरं तर गंमत अशी आहे त्याची की असे मित्रांमध्ये गट पडायचे आणि हा गट एक आणि तो गट एक, 10 जणांचा इकडे गट, 10 जणांचा तिकडे गट, आणि युद्धच चालू आहे जसं काही आपलं, तसंच सुरू असायचं. ते आणि पूर्ण ते दुपारभर चालायचं, अगदी 4 वाजेपर्यंत. खरंच, कारण लहानपणीची गंमतच खूप वेगळी असते खरं तर. शिवा, आता आपण शिवाबद्दल बोलूया. तर एक वेगळं कॅरेक्टर, म्हणजे असं आधी यापूर्वी कुणीही केलेलं नाही, असं एक आव्हानात्मक कॅरेक्टर करताना तुला कसं वाटतं? ॲक्टर म्हणून तर खूप चांगलं वाटतं, कारण की बरेच अशा गोष्टी आहेत ज्या मी पूर्वा म्हणून केलेल्या नाही आहेत, त्या गोष्टी करायला मिळतात. फाईट सिक्वेन्स हा प्रकारचा, म्हणजे प्रत्येक ॲक्टरला हवं असतं की अशा प्रकारचं काहीतरी मिळावं करायला. ॲक्शन सिक्वेन्समध्ये स्लो मोशनमध्ये मी यावी असं प्रत्येक ॲक्टरला वाटतं. त्यामुळे जर हे इथे करायला मिळतं आहे तर त्यामुळे ते जास्त मला आवडतं आहे. आणि बाईक चालवायला मिळाली खरं तर शिवामुळे मला. मी कधी बाईक चालवेन असं वाटलं नव्हतं, म्हणजे चालवीन अशी हाऊस म्हणून कधीतरी कोणाची तरी चालवीन असं होतं, बट शिकून चालवीन असं नव्हतं. त्यामुळे RX 100 चालवते शिवा, त्यामुळे ती गंमत आहे शिवाची. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात आणि वे अवे जाऊन सीन करायला मिळतात, जे नॉर्मली आपण कसे नॉर्मल डेली सोपला असे सीन घडत नाहीत आणि जसे सीन करायला मिळतात, त्यामुळे ती गंमत येते शिवा म्हणून करायला. अगदीच, म्हणजे स्त्री म्हणून आपण व्यक्तिरेखा ज्या बघतो त्या केवळ अशा फार नाजूक साजूक किंवा नायिका जशी असते, तर याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे हे. डेफिनेटली वेगळीच भूमिका आहे ही. आणि प्रत्येक ॲक्टरला हवीशी अशी भूमिका आहे ही, त्यामुळे ती करायला खरं तर मजा येते. आणि काय म्हणतात त्याला, ते चौकट मोडली आहे ह्या शिवाने असं मला वाटतंय. त्यामुळे ती चौकट मोडून अजून चांगल्या लोकांना देण्याचा प्रयत्न नेहमीच होईल. सो तुम्ही बघत राहा. येस. पुरणपोळी तुम्हा दोघांनाही आवडते की नाही? आणि बेसिकली तुला प्रश्न बनवायला येते की नाही? हो. नाही, नाही, मला पुरण वाटता येतं. प्रॉपर ती असं घेऊन करता नाही येत. पण मदत सगळी करता येते. आईला आणि सासूला नेहमी केली आहे मदत मी. त्यामुळे तेवढं येतं. पण ते पुरण वाटणं हा प्रकारच एवढा मेजर आहे. त्यामुळे थकायला होतं, पण मजा येते. एवढं येतं मला. मला येते बनवता पुरणपोळी. ओ.
हा खरं तर एक सरप्राईज मुवमेंट आहे. म्हणजे बनवता येते हे. खायला आवडते की नाही आणि किती खाऊ शकतो? त्याची गंमत अशी आहे की मला पुरणपोळी आणि दूध हे खूप आवडायचं. ऐका ऐका मी सांगतो तुम्हाला. मला आवडायचं पण एक पात्र होतं ओमकार खानविलकर नावाचं, ज्याला खूप पुरणपोळ्या आवडायच्या आणि त्यामुळे ओमकार खानविलकरने खूप पुरणपोळ्या खाल्ल्या आणि त्यामुळे हळूहळू असं झालं की पुरणपोळी बघितली की आता आता जरा नको, आपण थोडंसं लांब राहू असं वाटायला लागलंय. त्यामुळे पण ते आता हळूहळू कमी होईल कदाचित. या वर्षी एखाद दुसरी पुरणपोळी खाईन. पण कौतुक यार, तुला येतो पुरणपोळी करता? हो, मला पुरणही वाटता येतं, मला पोळी करता येते, कारण मला आवडतं कुकिंग करायला. हुशार हुशार आमचा शाल्व. अगदीच मज्जा आहे मग. आता दोघांपुढे आता ही तर शिवा आहेच. पण आगामी असा कुठचा प्रोजेक्ट जो आला तर करायला खूप छान वाटेल किंवा खूप अभिमान वाटेल? खरं तर शिवा हेच करून मला मजा आलेली आहे, कारण की असं डेली सोपला येणं हेच खूप युनिक आहे माझ्यासाठी. सो सध्या तरी हेच डोक्यात होतं की हेच आपल्याला मिळालं आणि हेच अजून कशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे देऊ शकेन ह्याच्यात फोकस आहे. त्यामुळे सध्या तरी हेच स्वप्न आहे की शिवा ही मालिका खूप छान अजून काही एपिसोड्स व्हावे, त्याचे 1000 एपिसोड्स व्हावे अशी इच्छा तर आहे माझी खूप. तर ते बघूया. अगदी आमच्या शुभेच्छाही आहेत. शाल्व, तुझा असं काही कोणतं कॅरेक्टर की आपण म्हणतो ना की कलाकार म्हणून हे मला करायला फार आवडेल, तर असं काही? मला आयुष्यामध्ये खूप ॲक्शन करायला आवडते, कारण आता ही ॲक्शन करते ना तेव्हा मला असं होतं की अरे मी असं केलं असतं, मी तसं केलं मी असतं. जेव्हा करत असते ना, आणि अरे यार असं नाही, असं पण होऊ शकतं यार, आणि तो खूप जेन्युअनली ते करतो आणि तो मला माहिती आहे ते चांगलंच करणार. बट आपण आपल्या पद्धतीने एक वेगळं करत असतो, पण त्याची इच्छा दिसते. मला लहानपणापासूनच ॲक्शनचा खूप काय म्हणतात ओढ आहे ॲक्शनची, आणि मला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात. मग त्या साऊथ इंडियन असो, आपल्या इथल्या असो, हॉलिवूड असो, हिंदी असो, मला ॲक्शन करायला खूप आवडते. मला थ्रिलर ॲक्शन, मला ड्रामा ॲक्शन, कॉमेडी ॲक्शन, सगळ्या सगळ्या प्रकारचे ॲक्शन खूप आवडते. सो माझा एक असा स्वप्न आहे की आपण कधीतरी अशी क्राईम थ्रिलर करू किंवा सस्पेन्स थ्रिलर करू किंवा असे ॲक्शन थ्रिलर काहीतरी करू. मला खूप आवडतो तो जॉनरच, मला खूप जवळचा आहे. होलिका दहन म्हणजे आपण काहीतरी वाईट गोष्टींचं दहन करायचं. अशी कोणती गोष्ट आहे आपल्यातली म्हणा किंवा असंही समाजात की ह्याचं दहन झालं पाहिजे असं वाटतंय तुम्हा दोघांना? समाजात असं नाही, मी माझ्यात नेहमी होळीच्या निमित्ताने बदल करण्याचा प्रयत्न करत असते, किंवा होळीत आपण जे काही निगेटिव्ह थॉट्स असतात ते मी नेहमी त्या होळी जेव्हा जाळते तेव्हा म्हणते की आपण हे जरा आपलं अति झालं या वर्षात, हे कमी झालं पाहिजे, आपण पुढच्या नव्याने सुरुवात करूया. सो ते एक गोष्ट आहे, नकारात्मक जी वृत्ती आहे थोडीशी माझ्यात, ती कमी करण्याचा प्रयत्न करते मी. मी प्रोक्रॅस्टिनेशनचं दहन करण्याची इच्छा माझी खूप आहे, कारण मी गोष्टी खूप प्रोक्रॅस्टिनेट करतो सारख्या सारख्या. So, इच्छा खूप आहे, व्हायला पाहिजे. होणार होणार. ऑन स्क्रीन तुमची केमिस्ट्री सगळे पाहतातच आहे. ऑफ स्क्रीन तुमची केमिस्ट्री कशी आहे? म्हणजे कोण डॉमिनेट करतं जास्त? काय आता दुसरं कोण असणार आहे? ते हे उभेत मधले ते सगळ्या ते सेटवरती सगळ्यांना डॉमिनेट करतात. नाही अरे, असं बदनाम करतात मला. बट आता आहे, मी त्रास देते फार लोकांना, हे असं एक चाललेलं आहे. पण मला आवडतं यार सगळ्यांमध्ये जाऊन बसायला. आता मी काय करू, मी त्याला त्याचा मी टाइम देत नाही थोडा. एकदा तिच्यातली शिवा बाहेर आली तिथे कोणाचं टिकत नाही. कोण मग शिवाच दिसते आणि तिच्या समोर कोणाचं टिकत नाही. तर हे होते पूर्वा आणि शाल्व म्हणजेच आशू आणि शिवा. आणि तुम्हा दोघांनाही रंगपंचमीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही 2 शब्द. जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा, रंगपंचमीच्या शुभेच्छा. या वर्षीची तुमची होळी आणि रंगपंचमी तुमच्या इच्छांप्रमाणे जाओ आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, हीच आमची इच्छा. धन्यवाद, थँक्यू सो मच. तेच शाल्व म्हणाला तसं की या वर्षीची होळी तुम्हा सगळ्यांची छान जावो आणि मजा मस्ती करा, मैत्रिणींना भेटा, नातेवाईकांना भेटा, पुरणपोळ्या खा छान आणि माझ्या वाटच्या भेटूया. 2-4 पुरणपोळ्या सगळ्यांनी खा. सगळ्यांची होळी छान जावो. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मजा करा. रंगपंचमीच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांनाही खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्रमध्ये इतकंच. धन्यवाद.